आता बघूया सुपरफास्ट 50 बातम्या. Presented by दुसऱ्यांची सरकार होती तेव्हा तुम्ही काय करत होता? त्यावेळेस ते आंदोलन नव्हतं. मिसिंग लिंक संदर्भात बोललं तर महाराष्ट्राचा अपमान कसा? स्वतःवर आलं की राजकारण दिसतं? राज ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका. राज ठाकरेंसंदर्भात माझा भ्रमनिरास झाला. उद्धवजी आणि राजजी त्यांचं अभिनंदन करतील असं वाटत होतं. घरकोंबडे बसून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्यावरती चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. टीका केल्यानंतर मुख्यमंत्री विधानसभेत बघून घेईन असं बोलतात. मुख्यमंत्र्यांची ही भाषा कुठली आहे? राज ठाकरेंची टीका तर महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांचं हिंदीमध्ये भाषण कशासाठी? राज ठाकरेंचा सवाल. प्रश्न विचारणाऱ्यांना मुख्यमंत्री कुत्रा आणि भाडेकी टट्टू म्हणतात. महाराष्ट्राला एका संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे. फडणवीस एखाद्या सुलतानासारखे वागतायत. फडणवीसांनी एक प्रकारे आणीबाणी घोषित केली आहे. संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा. राम मंदिरामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं भाजप खासदारांनाच सांगितलं. राम मंदिर ट्रस्टवरती भाजप आरएसएसचेच लोक आहेत. राम मंदिर चोरीवरती बोललं म्हणजे धर्माचा अपमान कसा? 1400 कोटी चोरले जात आहेत त्यावर बोलायचं नाही का? राज ठाकरेंचा सवाल. ज्यांनी आपलं सरकार पाडलं त्यांच्या छताखाली जाऊन बैठक घेतल्यानं विश्वासार्हता कमी होते. विधान भवन ओस पडलं होतं का? आमचं मन दुखावलं. पवारांना यावेळेस पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत. पवारांनी एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये बैठक घेतल्यानं संजय राऊत यांची पवारांवर टीका. पवार शिंदे भेटीला राजकीय दृष्टीने पाहू नका. ठाकरेंच्या शिवसेनेने राजकीय गैरसमज करून घेऊ नये. राऊतांच्या नाराजीवरती पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. येत्या काही दिवसात एनडीएची ताकद वाढताना आपल्याला दिसेल. शिंदे आणि पवारांमधल्या बैठकीनंतर राज्यमंत्री योगेश कदमांचं सूचक विधान. पुढच्या काही दिवसात आपल्याला चांगले निर्णय दिसतील. योगेश कदमांचा दावा. भेट घेणं चुकीची गोष्ट नाहीये. राज्यात जे आयुध असेल ते आम्ही वापरतो. सर्वजण मिळून चर्चा करतो. सर्व मिळून काम करण्याची राज्याची पद्धत आहे. शिंदे आणि पवारांच्या भेटीवरती नाना पटोले यांची प्रतिक्रिया. संजय राऊत मोहम्मद तुघलक ज्या फांदीवर बसतो तीच फांदी कापतो. संजय शिरसाट यांची संजय राऊतांवर टीका. शरद पवार यांनी कुणाला भेटावे हे ठाकरे आणि राऊत सांगणार का? संजय शिरसाट यांचा हल्लाबोल. संजय राऊतांच्या वयापेक्षा पवारांचा अनुभव जास्त आहे. शरद पवार निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. राऊतांनी शरद पवार यांना शिकवू नये. अनिल पाटील यांचं राऊतांना प्रत्युत्तर. मुंबईतील दुर्घटनेवरती भाजप आमदार हसतायत. काल झाड पडलं आज मॅनहोल असं बोलून भावनाशून्य आमदार हसतायत. अमित साटम यांच्या हसतानाच्या व्हिडिओवरून राज ठाकरेंचा संताप. मुंबई तुंबली की नैसर्गिक म्हणता? एक मुलगा झाड पडून जातो, माणूस मॅनहोलमध्ये पडतो. हे सगळं नैसर्गिक आहे का? राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा. आमदार सुहास कांदेंचं विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन. अन्न आणि पुरवठा विभागामध्ये 4000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. सुहास कांदेंचा भुजबळांवर गंभीर आरोप आहे. मंत्रालयासमोर रविकांत तुपकर यांचं आंदोलन. कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव यासाठी आंदोलक आक्रमक. सरसकट कर्जमाफी करण्याची आंदोलकांची मागणी. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. मंत्रालयासमोर रविकांत तुपकर यांचं आंदोलन. कर्जमाफीसाठी आंदोलक झाडावर चढले. मंत्रालयासमोर झाडावरती चढून शेतकऱ्यांचं आंदोलन. सरसकट कर्जमाफी करण्याची आंदोलकांची मागणी. क्रेनच्या सहाय्यानं आंदोलकांना खाली उतरवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा रघुपती राघव राजाराम सत्याग्रह. राम मंदिरातील कथित दानचोरी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन. दक्षिण मारुती मंदिर ते अमृतेश्वर राम मंदिर अशी पदयात्रा काढण्यात आली आहे. ठाण्यामध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याची घटना तर अनेक ठिकाणी अनेक जण जखमी. झाडांसंदर्भात मनसेचं अनोखं आंदोलन. झाडाभोवती सिमेंट काँक्रिटीकरण हटवण्याची मागणी. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात. धानोरकर गटाचे 16 नगरसेवक कार्यालयामध्ये पोहोचले असून वडेट्टीवार गटाचे नगरसेवक अद्यापही अनुपस्थित आहेत. अमरावतीमध्ये टीईटी विरोधात शिक्षकांचा मोर्चा. शाळाबाह्य कामे आणि टीईटीला शिक्षकांचा विरोध आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावरती शिक्षकांचा भव्य मोर्चा.